नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची लेटेस्ट अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। काही निवडक महिलांना पुढच्या 48 तासांमध्येच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे, तर काही महिलांना पुढील 15 दिवस देखील हा हप्ता मिळू शकणार नाहीये। तेव्हा ह्या निवडक महिला कोणत्या, ज्यांना हे पैसे पुढच्या 48 तासात म्हणजे येणाऱ्या 2 दिवसात मिळणार, ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, 7व्या हप्त्याचे 1500 रुपये जवळपास 98% लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। आता सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची, म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची। आता ज्या महिलांना डिसेंबरचा तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता अजून देखील मिळालेला नसेल, त्यांच्याकरिता देखील एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे। अशा महिलांनी काय करायला हवे जेणेकरून पैसे पुढच्या 24 तासांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील, त्याबाबतची ही देखील एक महत्त्वाची अपडेट आहे। तसेच मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहे। ज्या महिला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी असतील मात्र मागील वर्षीचे पैसे अजून देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील, तर अशा सर्व महिलांकरिता नुकतीच एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे। काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, जुलै महिन्याच्या हप्त्यापासून आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण 10,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। पण अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना ह्यापैकी केवळ 4,500 किंवा काही महिलांना 6,000 रुपयापर्यंतच लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त झाले आहे। मात्र अशा सर्व महिलांकरिता एक मोठी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे। अशा सर्व महिलांना त्यांचे थकीत पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। मात्र अट एकच आहे की त्यांना एक महत्त्वाचे काम पूर्ण करायचे आहे, ज्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आता ही महत्त्वाची अट कोणती, नेमके काय केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे थकीत पैसे जमा होणार आहे, तसेच कोणत्या अशा महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील 48 तासांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे, लगेचच जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, 8व्या हप्त्याबाबत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे। तुम्हाला 2 मेसेज तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे। 1500 रुपये तर तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले, आता 2100 रुपयांचा मेसेज देखील तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळणार आहे। पण मित्रांनो, काही अभागी अशा देखील महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग व्हायला 15 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो। 15 फेब्रुवारी नंतरच अशा काही ठराविक महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकणार आहेत। पण मित्रांनो, ह्यावर देखील एक उपाय आहे। हे काम जर तुम्ही केले तर 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवर 2 मेसेज तुम्हाला प्राप्त होतील। एक राहणार 1500 रुपयांचा, तर दुसरा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार 2100 रुपयांचा। तेव्हा या उपायाबाबत देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। कोणतीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होता कामा नये। मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाने 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। ह्या 12 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 48 तासांमध्येच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। ह्या 12 जिल्ह्यांची नावे जे पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आले आहे, त्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेणार आहोत। सोबतच ह्याबाबत देखील माहिती ठेवा की दुसऱ्या टप्प्यात देखील 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात देखील 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासांच्या आतमध्येच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये 2 दिवस संपल्यानंतरचे पुढील 7 दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार आहे आणि त्यानंतरच्या तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये त्याच्या पुढील आठवड्याभरामध्ये योजनेचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तेव्हा मित्रांनो, लगेचच आपण पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया। ह्या 12 जिल्ह्यांची नावे म्हणजे, पहिला जिल्हा आहे मुंबई शहर आणि दुसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर, तिसरा जिल्हा आहे नागपूर, चौथा जिल्हा आहे पुणे, 5वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, 6वा जिल्हा आहे जालना, 7वा जिल्हा आहे गडचिरोली, 8वा जिल्हा आहे लातूर, 9वा जिल्हा आहे सोलापूर, 10वा जिल्हा आहे कोल्हापूर, 11वा जिल्हा आहे सातारा आणि 12वा जिल्हा आहे रायगड। तर मित्रांनो, ह्या 12 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना लवकरच म्हणजेच येणाऱ्या 48 तासांच्या आतमध्येच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता बँक खात्यात मिळणार आहे। आता आपण त्या महिलांबाबत जाणून घेऊया ज्या महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा 7वा तसेच 6वा हप्ता देखील अजूनही मिळालेला नाहीये।
होय मित्रांनो, अजून देखील अशा हजारो लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजूनही हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले नाहीये. तेव्हा त्यांनी काय करायला हवे हे लक्षात घ्या. सर्वप्रथम तर अशा लाडक्या बहिणींनी आपण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये येतो की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. घरच्या घरी तुमच्या मोबाईलवर देखील तुम्ही हे चेक करू शकता. जर लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव अजूनही असेल मग तुम्हाला दुसरे काम करायचे आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचे आहे आणि तुमच्या बँक अकाउंटचे डीबीटी इनेबल आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. तेथील कर्मचाऱ्यांना विचारा की तुमच्या बँकेचे आधार कार्ड सीडिंग झालेले आहे की नाही, ते काही कारणास्तव डिसेबल तर झाले नाही ना, ह्याबाबतची खात्री एकदा करून घ्या. अनेक महिलांचे आधार कार्ड सीडिंग डिसेबल झाल्या कारणाने, आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यापासून विलग झाल्या कारणाने, डिलिंग झाल्या कारणाने त्यांना हे पैसे अद्याप मिळू शकलेले नाहीत अशी धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे. तेव्हा अशा महिलांपैकी तुम्ही तर एक नाही ना ह्याची खात्री करून घ्या. आणि जर पुन्हा एकदा केवायसीची प्रक्रिया, आधार कार्डाचे सीडिंग जर तुम्हाला करावे लागले तर ते करून घ्या. मित्रांनो, ही प्रोसेस पूर्ण केल्या केल्या पुढील 24 तासांच्या आतमध्येच हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केल्या जातील. तुमचे डीबीटी इनेबल नसल्या कारणानेच हे पैसे तुम्हाला अजून प्राप्त होऊ शकलेले नाहीत. तेव्हा काय ती समस्या लवकरात लवकर ओळखून त्यावर उपाययोजना करून घ्या. मित्रांनो, अशी देखील अपडेट पुढे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुनर्पडताळणी, पुनर्तपासणी सध्या राज्यभरात कडकरित्या केली जात आहे. अशा सर्व महिला ज्या एका जरी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्या सर्व महिलांना लगेचच योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मित्रांनो, ह्या योजनेचे महत्त्वाचे निकष तर तुम्हाला माहिती आहेतच. सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे लाडकी बहीण योजनेकरिता पात्र जर महिलेला ठरायचे असेल तर तिच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली असावे. तसेच मित्रांनो, जे डॉक्युमेंट्स तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिले होते त्या सर्व डॉक्युमेंट्समध्ये तुमचे नाव, तुमच्या नावाचे स्पेलिंग हे अगदी तंतोतंत जुळणारे असले पाहिजे. तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक जरी अल्फाबेट इकडे तिकडे असेल तरी देखील योजनेच्या लाभार्थी यादीतून तुम्हाला वगळण्यात येणार आहे. तेव्हा तुम्ही सादर केलेल्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या नावाचे स्पेलिंग ॲक्युरेट आहे की नाही ह्याबाबतची खात्री करून घ्या. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी जी उत्पन्नाची कमाल मर्यादा म्हणजेच 2.5 लाख रुपये सांगण्यात आलेली आहे ती अशा कुटुंबांकरिता व्हॅलिड नाहीये ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल. त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्षांऐवजी 21 ते 65 वर्षे असा नुकताच करण्यात आलेला आहे. तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. पण मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ही योजना केवळ अशा महिलांनाच लागू आहे ज्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत. अशी देखील धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे की परराज्यातील, परप्रांतीय किंवा इव्हन बांगलादेशातील महिलांनी सुद्धा चुकीची माहिती देऊन आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ मिळवलेला आहे. मात्र अशा सर्व महिलांविरुद्ध आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि जितके पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले असतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जितके हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील ते सर्व पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार आहेत. अशा सर्व महिला लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र असणार आहेत ज्या ह्या निकषांची पूर्तता करत नाहीत, ज्यामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, घरात कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबात कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल, कुटुंबामध्ये 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल किंवा कुटुंबातील सदस्यांकडे 4 व्हीलर वाहन असेल. मात्र ह्या अटीतून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, अर्ज भरताना जे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केले ज्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, अधिवास आणि जन्म प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र, तर मित्रांनो ह्या सर्व डॉक्युमेंट्सवरील माहिती क्रॉस चेक केली जाणार आहे. सर्व माहिती तंतोतंत जुळते किंवा नाही याची शहानिशा सरकारी यंत्रणेकडून केली जाणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेद्वारे लाभ मिळालेला आहे. मात्र आता ह्या लाभापासून जवळपास 30 लाख महिला वंचित होणार आहेत कारण त्या निकषांची पूर्तता करत नाहीत. अशी देखील धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे. मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स. अशाच प्रकारच्या शासकीय योजनांविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.